कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फाल्गुनी ताई लवकर खाली या प्लीज। बाबांची बोला, त्यांना सांगा ना। फाल्गुनी ताई, तेजस भाऊजी लवकर खाली या। तेजस भाऊजी प्लीज खाली या, कोणीतरी बाबांना थांबवा। केतकी काकू, प्लीज खाली या लवकर, कोणीतरी बाबांशी बोला, त्यांना सांगा ना नका जाऊ। आपण जे पेरतो ना तेच उगवतो। तू घराबाहेर राहावंस यासाठी प्रयत्न केले ना त्यांनी, आता तीच वेळ त्यांच्यावर आली। जाऊ दे त्यांना एकच, ही नेत्रा ना उगा चढवतीये त्यांना। मी पाहून येऊ का एकदा? नाही, काही गरज नाहीये, इथेच बस। बरं। नेत्रा, मुलं जेव्हा लहान होती, मी कामानिमित्त बाहेर जायचो तेव्हा नका जाऊ म्हणून मागे लागायचे। आता मी निघालो, मी उंच बाहेरही पडायला तयार नाही। मी तुला सांगितलं, बाप म्हणून मी हरलोय। मीच माझ्या मुलांच्या सासऱ्यातून उतरलोय, याला अजून काय पुरावा हवाय? आपलं घर कुलबडलं, याला अजून काय पुरावा हवाय? मी निघालेलंच पण। आई, तू सगळ्यांना अफवा मारत होतीस, काय झालं? आजोबा, तुम्ही कुठे चाललात? आजोबांना ना जरा काम आहे म्हणून ते थोड्या दिवसांसाठी बाहेर चाललेत। तुम्ही भेटा आजोबांना, त्यांना नमस्कार करा। जास्त मस्ती करायची नाही, नाहीच ऐकायचं। पण आजोबा, तुम्ही कुठे जातायत? आजोबा, तुम्ही फिरायला जातायत का? आम्हाला पण घेऊन जाणार ना? आम्हाला दर दिवाळीची सुट्टी आहे ना, म्हणून। पण आजोबा, तुम्ही सांगा ना कुठे जातायत? बोला ना आजोबा, कुठे जातायत आणि तुम्ही परत कधी येणार? आजोबा थांबा ना, आजोबा। हॅलो बाबा, तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना? म्हणजे प्रवास नीट झाला ना, काही त्रास नाही ना झाला? आणि तिथे तुमच्या खाण्यापिण्याची कशी व्यवस्था आहे? सगळं व्यवस्थित आहे ना? हॅलो बाबा, बोला ना काहीतरी। मित्रा, किती प्रश्न विचारतेस? मित्रा, खरं सांग, ज्या घरासाठी झटलो, राबलो, मेहनत घेतली, घरातल्या मुलांना मोठं केलं, बस त्याच घरातली मुलं माणसं मला विसरलेत। आपला बाबा सुखरूप पोचला का? तू काय खातोय, काय पितोय, सगळं तिथे व्यवस्थित आहे ना? कोणी साधा फोन नाही केला गो, मेसेज नाही केला। आता मी अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे, पण असं वाटतं की
खरंच जाणवतं की या घरापासून लांब आल्यावरती या घरातली माणसं, त्या घरातल्या माणसांना मी नको आहे. बाबा असं अजिबात काही नाहीये. माझा ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. जी माणसं तुमच्यापासून आता दूर गेली आहेत ना, तीच माणसं तुम्हाला सन्मानाने या घरात परत घेऊन येतील. तुमची प्रेमाची माणसं तुम्हाला परत मिळतील बाबा. हे एवढा आशावादी नाही की नेत्रा. खरं सांगतो, म्हणजे मला आता जाणवतंय की केतकीच्या नजरेत मी आता खलनायक आहे, अद्वैतच्या नजरेत चुकलेला बाप. तेजसला तर मी त्याचा बापही वाटत नसेल, आणि फाल्गुनी तुम्हाला पाताळयंत्री माणूस समजत असेल. तूच मला सांग, मीच माझ्या माणसाच्या नजरेतून उतरलोय. त्यांच्या नजरेत मला माझ्याविषयी पुन्हा प्रेम, आत्मीयता, सन्मान दिसणार आहे का? ते तर या जन्मात तरी शक्य नाही. शेखरजी, मी मैथिली बोलतेय. प्लीज असं म्हणू नका तुम्ही. अहो, सगळं व्यवस्थित होईल. खरंच विश्वास ठेवा. थोडासा धीर धरा. आणि तुम्हाला कळतंय का की मी या घरातली नाहीये, तरी सुद्धा माझ्याबद्दलचा द्वेष नाहीसा झाला सगळ्यांच्या मनातून. तसं तुमच्या बाबतीत सुद्धा होईल. या घरातले सगळेजण तुम्हाला आपलंसं करतील. फक्त थोडे पेशन्स ठेवा. आणि नेत्रा आहे ना, तिच्यावर विश्वास ठेवा. ती सगळं व्यवस्थित करेल. खरंच. मी आता कशाचीच अपेक्षा ठेवली नाही. काय सांगू नेत्रा, असं कधीही विचार केला नव्हता स्वप्नात सुद्धा की ह्या वयात असं घर सोडून यावं लागेल लांब कुठेतरी. पण एकच इच्छा आहे, खूप कष्टानं मेहनतीने हे घर मी उभं केलंय, माणसानं सांभाळलंय. ते घर, ती माणसं आता तू सांभाळायचीस. घरात तुटत जाणारी नाती तू जोडायचीस, आणि तू ते करू शकतेस. ईशारेवाची खूप आठवण येते. कशा आहेत दोघी? काय दिवसभर आजोबा घरात मागे फिरायच्या पापे द्याय. ठेवतो फोन. नेत्रा, प्लीज रडू नकोस. प्लीज रडू नकोस. असा धीर सोडून नाही चालणार. तुलाच खंबीर व्हायला हवं की नाही आता? हे बघ, या घराला सावरायचंय की नाही? केदार केतकीचं मन मिळवायचंय. फाल्गुनीला बरं करायचंय. तेजस आणि अद्वैत मध्ये सगळे मतभेद आहेत ना, ते दूर करायचेत आपल्याला. शेखरजीला परत आणायचंय या घरात. हे सगळं तूच करणार आहेस की नाही? मग रडू नकोस, खंबीर हो. तू बघितलंस ना, शेखरजींच्या पण खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. त्या घराला गरज आहे का तुझी? तू धीर सोडू नकोस प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.